हाय. आपण दररोज घरामध्ये स्वयंपाक बनवत असू तर कधीतरी शिळी चपाती शिल्लक राहतेच की. आणि आपल्यासारख्या मुलींना, स्त्रियांना इतका काटकसरीपणा जमतो की आपण अन्नाचा एकही कण वाया घालवत नाही, हो की नाही? तर अशीच एक शिळ्या चपातींची रेसिपी, मलिदा. आणि एक सांगू का, या रेसिपी सोबतही माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा प्रत्येक वेळी पोहे, उपीट वगैरे बनवून द्यायला आईकडे एवढा वेळ नसायचा. मग रात्रीच्या शिळ्या चपात्या शिल्लक असतील तर ती पटकन असा मलिदा बनवून द्यायची. त्यावेळी तर मिक्सरही नसायचा, पण तरीही हातानेच चपात्या कुस्करून 5 मिनिटाच्या आत ती मलिदा बनवायची. शाळेच्या सुट्टीत खाल्लेले ते मलिद्याचे लाडू आणि आत्ताचा मलिदा यामध्ये आठवणींचा फरक आहे, पण चव मात्र तीच आहे. तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चपात्या, अर्धी वाटी गूळ, 2-3 चमचे साजूक तूप टाकून मिक्सर ऑन ऑफ करत छान बारीक करून घ्या. आणि तुम्ही पण हे बनवता का? मला नक्की सांगा.